मी रोज हे असं का करतो? रोज सकाळी उठायचं, त्या कामाच्या चक्रात अडकायचं. हा प्रश्न कधी ना कधी आपल्या सगळ्यांच्याच मनात डोकावतो, नाही का? या रोजच्या धावपळीत, कामाच्या डेडलाईन्समध्ये आणि सतत काहीतरी मिळवण्याच्या शर्यतीत हा एक साधासा वाटणारा प्रश्न खरं तर आजच्या आधुनिक जीवनाची एक खूप मोठी आणि गंभीर समस्या बनून राहिलाय. आणि म्हणूनच या विशेष विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. हार्वर्डचे प्राध्यापक आर्थर ब्रूक्स यांच्या संशोधनातून हे समोर आलंय की आजचं अगदी अत्याधुनिक असं वर्तणूक विज्ञान आणि हजारो वर्षांपूर्वीचं आपलं प्राचीन तत्वज्ञान यांचा किती अद्भुत संगम होऊ शकतो. आधुनिक काळातील हे जे नैराश्य आहे ना, ते दूर करण्यासाठी हा एक अतिशय भक्कम दुवा ठरू शकतो. तर चला थेट या विषयाच्या खोलात जाऊया. आजच्या या विश्लेषणाचे 4 मुख्य टप्पे आहेत. एक म्हणजे उत्पादकतेच्या पलीकडचा उद्देश, दुसरं एपिक्युरियन आनंद आणि स्टोईक तत्वज्ञान, तिसरं वेदना आणि वर्तमानाचा स्वीकार, आणि चौथं म्हणजे आपले सखोल नातेसंबंध. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. उत्पादकतेच्या पलीकडचा उद्देश म्हणजेच कामाचा खरा अर्थ नेमका काय? आता बघा, फक्त पैशाच्या किंवा बाह्य बक्षिसांच्या मागे सतत धावत राहिल्यामुळे माणसाची अवस्था कशी होते? कार्ल मार्क्सच्या शब्दात सांगायचं तर माणूस दयेला पात्र असलेल्या एका रिकाम्या कवचासारखा बनतो. आर्थर ब्रूक्स इथे एका खूप मोठ्या धोक्याचा इशारा देतात. ते याला सेल्फ ऑब्जेक्टिफिकेशन म्हणतात. म्हणजे काय? तर आपली स्वतःची ओळख आणि स्वतःची किंमत फक्त आपल्या नोकरीपुरती किंवा कामापुरतीच मर्यादित ठेवणं, हे खरंच खूप हानिकारक आहे. जागतिक पातळीवरच्या अभ्यासातून असं दिसतं की कामातून मिळून येणारं जे खरं समाधान असतं ना, ते केवळ पगारामुळे मिळत नाही, तर ते आंतरिक समाधान आणि आपण इतरांसाठी काहीतरी करत आहोत ह्या भावनेशी जोडलेलं असतं. इथे थोडं थांबून आपण एका प्राचीन विचाराकडे लक्ष देऊया. प्राचीन तत्ववेत्ता सेनेका काय म्हणतो पहा, आपल्या बांधवांना उपयोगी पडणं हे माणसाचं सर्वात मोठं कर्तव्य आहे. म्हणजे सेनेकाची ही सन्माननीय कामाची संकल्पना आजच्या या आधुनिक जगात अर्थपूर्ण काम शोधताना अगदी तंतोतंत लागू पडते. म्हणजे कामाला केवळ एक ओझं न मानता ती दुसऱ्यांची सेवा करण्याची एक मोठी संधी मानली पाहिजे. आणि इथेच आपल्याला एक अप्रतिम संगम पाहायला मिळतो. एकीकडे आहे अब्राहम मास्लो यांचा आधुनिक मानसशास्त्रातला ट्रान्सेंडन्स म्हणजे सर्वोच्च पातळीचा सिद्धांत, आणि दुसरीकडे आहे एरिस्टॉटलचा प्राचीन दृष्टिकोन. एरिस्टॉटलच्या मते आपली प्रत्येक मानवी कृती एका अंतिम सर्वोच्च भल्याकडे जाणारी असावी. सोप्या शब्दात सांगायचं तर आपलं काम असं असायला हवं जे केवळ स्वतःलाच नाही तर इतरांनाही त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि त्यांचं सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी मदत करेल. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. हा आहे आपला आतला प्रवास, एपिक्युरियन आनंद आणि स्टोईक कर्तव्य. आता यातली सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? इथे 2 अगदी परस्पर विरोधी विचारसरणी आहेत. एकीकडे आहे एपिक्युरसचा मार्ग, जो सांगतो की बाबांनो, अपेक्षा कमी ठेवा आणि जीवनाचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करा. आणि दुसरीकडे आहे एपिक्टेटसचा अतिशय कठोर असा स्टोईक मार्ग. हा मार्ग सांगतो की कोणत्याही परिस्थितीत रडगाणं गाऊ नका, धीराने उभे रहा, आपलं कर्तव्य पार पाडा आणि जे वाढून ठेवलंय त्या नियतीचा सरळ स्वीकार करा. आर्थर ब्रूक्स या 2 टोकांचा विचारांचा अतिशय सुरेख समन्वय साधतात. अगदी प्लेटोने जशी मिश्र जीवनाची संकल्पना मांडली होती ना, तसाच हा विचार आहे. फक्त सुख मिळवणं किंवा फक्त कठोर कर्तव्य करत राहणं पुरेसं नाहीये, तर या दोन्हींच्या पलीकडचं काहीतरी तिसरं आणि अधिक उत्तम असं असायला हवं. आपला मूळ स्वभाव काय आहे हे आधी ओळखायचं आणि मग त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला बळकट करायचं. हाच खऱ्या आणि चिरंतन समाधानाचा खरा मार्ग आहे. आजकाल पहा ना, आपण या डिजिटल जगाच्या पूर्णपणे आहारी गेलो आहोत. मोबाईलचं व्यसन, सतत काम करत राहण्याचं व्यसन आणि त्यातून येणारं ते भयानक नैराश्य. आपण सगळेच या चक्रात कुठेतरी अडकलोय. हे सगळं काय आहे तर सत्यापासून पळ काढण्याचे हे आपले आधुनिक मार्ग आहेत. पण हजारो वर्षांपूर्वी एपिटेक्टसने हाच सल्ला दिला होता की पळवाटा शोधणं आता थांबवा आणि जो सध्याचा क्षण आहे ना, त्यात पूर्णपणे जगा. तसेच हेनरी डेव्हिड थरो यांनी वेळेला एका वाहत्या नदीची उपमा दिली होती. आजच्या या धावपळीच्या आणि तणावाच्या काळात हे किती अचूक लागू पडतं. आणि म्हणूनच ब्रूक्स यांनी एक अतिशय व्यावहारिक असा हॅपीनेस पोर्टफोलिओ आपल्यासमोर ठेवला आहे. यामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे: श्रद्धा, कुटुंब, मैत्री आणि अर्थपूर्ण काम. आता हे साध्य कसं करायचं? तर या सर्व गोष्टींचा पूर्ण आनंद घेण्यासाठी आपल्याला एपिक्युरसची ती आनंद घेणारी वृत्ती हवी
आणि त्या गोष्टी दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी स्टोईक तत्वज्ञानाची खंबीर बांधिलकी सुद्धा तेवढीच आवश्यक आहे. आता आपण आलो आहोत तिसऱ्या टप्प्यावर, वेदना आणि वर्तमानाचा स्वीकार. दुःखापासून पळून न जाता त्याला सामोरं जाणं. प्राचीन ग्रीक लेखक अँटिफेसचे एक वाक्य आहे की सर्व वेदना या एकाच आजाराची वेगवेगळी रूपं आहेत. आणि हे खरंच किती अचूक आहे हे आजच्या आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलंय. शारीरिक आणि मानसिक वेदना या मेंदूच्या एकाच भागाला प्रभावित करतात. आपण काय करतो, आपल्या भावनांपासून पळ काढण्यासाठी विचारांमध्ये हरवून जातो किंवा दुसरं काहीतरी करून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो. पण खरं सांगू, यामुळे हा त्रास कमी होण्याऐवजी आणखीनच वाढतो. ब्लेझ पास्कल यांचं हे वाक्य खूप खोलवर विचार करायला लावणारं आहे. ते म्हणतात, जेव्हा माणूस पूर्णपणे रिकामा असतो ना, तेव्हा त्याला स्वतःचा एकटेपणा आणि आयुष्यातली पोकळी प्रकर्षाने जाणवते. सेनेकाने यालाच वेदनांचं पावित्र्य असं म्हटलं आहे. आयुष्यातल्या कठीण आणि दुर्दैवी प्रसंगांतून गेल्यानंतरच माणसाची खरी प्रगती होते, ज्याला आपण पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ म्हणतो. हे एक अतिशय मोठं आणि महत्त्वाचं सत्य आहे, जे आपण नाकारू शकत नाही. नेहमी मीच बरोबर आहे हा जो अट्टहास असतो ना, तो सोडणं हेच खरं स्वातंत्र्य आहे. सेंट ऑगस्टीन यांनी विनम्रतेला सर्वोच्च महत्त्व दिलं. भगवान बुद्धांनी आपल्या ठाम मतांच्या आहारी न जाण्याचा उपदेश केला, कारण तेच दुःखाचं मूळ असतं. आणि मार्कस ऑरेलियस यांनी सत्याचा अतिशय नम्रपणे शोध घेण्याचा मार्ग दाखवला. या महान लोकांची ही प्राचीन विनम्रताच आपल्या आधुनिक काळातील चिंतेवरचा आणि अहंकारावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. आता आपण आलोय शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यावर, सखोल नातेसंबंध आणि आपली ओळख. मानवी नात्यांचा हा पाया आहे. दलाई लामा यांनी ॲस्पेनच्या झाडांचं एक अतिशय सुंदर आणि डोळ्यांसमोर उभं राहणारं उदाहरण दिलंय. जंगलात दिसणारी ही झाडं वरून जरी वेगवेगळी दिसत असली तरी जमिनीखाली त्यांची मुळं एकमेकांशी अतिशय घट्ट जोडलेली असतात. संपूर्ण मानवजातीचं सुद्धा असंच आहे ना. आपण सगळ्यांनी आपल्यातल्या कृत्रिम भेदांवर, जातीधर्मांवर जास्त भर दिला तर केवळ दुःख आणि दुरावाच पदरी पडतो. आपण सगळे आतून एकच आहोत ही साधी गोष्ट समजून घेणं आज खूप गरजेचं आहे. पण इथे एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण एकमेकांशी कितीही जोडलेले असलो तरी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व हरवून बसणं हा निराशेचा सर्वात मोठा धोका ठरू शकतो. सोरेन किर्केगार्ड यांनी हे अगदी अचूक ओळखलं होतं. विवाहासारख्या नात्यात किंवा समाजात एकत्र वावरताना आपण तडजोड करतो, सहकार्य करतो, पण त्यावेळी व्यक्तीने आपली स्वतःची वेगळी ओळख आणि स्वतःचे विचार कधीही गमावता कामा नयेत. आता हे ऐकून कदाचित थोडं हसू येईल. हजारो वर्षांपूर्वी ॲरिस्टॉटलने चक्क नोंदवून ठेवलं होतं की तरुणांना नेहमी वाटतं की त्यांनाच सर्व काही माहीत आहे. म्हणजे विचार करा, 2 पिढ्यांमधला हा जो अंतर आणि संघर्षाचा विषय आहे तो काही आजचा नाहीये. तो हजारो वर्षांपासून अगदी असाच चालत आलेला आहे. म्हणूनच ब्रुक्स असा एक अतिशय व्यावहारिक सल्ला देतात की पालक आणि मुलांमधले संबंध चांगले आणि खेळीमेळीचे ठेवायचे असतील तर एकमेकांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवणंच शहाणपणाचं ठरतं. प्राचीन तत्वज्ञान आणि आधुनिक विज्ञानाचा हा सुरेख संगम आज आपण या विश्लेषणात पाहिला. आणि शेवटी हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आपण खरोखरच या आधुनिक जगातल्या क्षणभंगूर यशाच्या आणि पैशाच्या मागे धावत आहोत की एक चिरंतन, अर्थपूर्ण आणि संतुलित जीवन घडवण्याचा प्रयत्न करत आहोत? हा नक्कीच शांतपणे विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हे विश्लेषण आणि हा दृष्टिकोन आवडला असल्यास अशाच सखोल आणि रंजक माहितीसाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब केलं जाऊ शकतं आणि इतर